हाय, मी प्रिया आणि आज आम्ही चाललोय मुंबईला माझ्या बहिणीकडे. निघायला उशीर झाला म्हणून आम्हाला डायरेक्टची ट्रेन मिळाली नाही, म्हणून आम्ही ठाण्यामध्ये ट्रेन बदलली. आम्ही इथून चाललोय लोकलनी आणि ही तर माझी मम्मी व्ह्यू एन्जॉय करतीये. संध्याकाळी वॉकिंग करत आम्ही गेलो गेटवे ऑफ इंडिया बघायला. इथे समुद्रावरून येणारी थंड हवा आणि दिव्यांची रोषणाई पर्यटकांना आकर्षित करते. असं आहे 10,000 सेल्फी काढल्यात मम्मीने आतापर्यंत. इथे आम्हाला बोटमध्ये बसायची इच्छा झाली होती, पण माझे जीजू बोलले की आपण उद्या जाऊया बोटमध्ये बसायला. त्यांच्या स्वतःच्याच बोट आहेत, त्यामुळे ते घेऊन जाणार होते आम्हाला उद्या बोटमध्ये बसायला. गेटवे ऑफ इंडिया तर प्रत्येकालाच माहिती असेल. ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखला जाणारा गेटवे ऑफ इंडिया 1924 बांधकाम पूर्ण झालेले. ही वास्तुशैली, याचे डिझाईन जॉर्ज विटेट यांनी इंडो सारासेनिक शैलीत केली आहे. पिवळा बेसाल्ट दगड आणि कॉन्क्रीट वापरून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. ब्रिटिश काळात व्हॉइसरॉय आणि गव्हर्नरांसाठी हे भारतात प्रवेश करण्याचे औपचारिक द्वार होते. त्या काळातलं आर्किटेक्चर इथे डिटेलमध्ये बघायला मिळतंय. किती सुंदर त्यांची कलाकृती होती. त्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक बघून खूप मस्त वाटलं, मला अभिमान वाटला. सर्व बघून झाल्यानंतर आम्ही निघलो घराच्या दिशेने. घरी जात असताना आम्ही पायीच जात होतो. जाता जाता आम्ही शॉपिंग वगैरे केली, बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. नंतर हे लिओपोल्ड कॅफे आहे, सर्वांना माहीतच असेल हे कॅफे. आम्हाला ह्या कॅफेमध्ये जायचं होतं, पण इथे खूप मोठी लाईन लागली होती, तर त्याच्यामुळं आम्ही जाणं कॅन्सल करून टाकलं. नंतर कधीतरी जाऊ विचार केला. नंतर इथे माझा भाऊ मला एम्बसीच्या गाड्या दाखवत होता, ब्ल्यू नंबर प्लेटवाल्या. नंतर येताना आम्ही पाणीपुरी खाल्ली सर्वांनी आणि आलो घरी. इथे गॅस महाग झालाय म्हणून माझ्या बहिणीच्या मुलांनी ठरवलं आपण पूर्ण गाडीच गायब करून टाकू. बघा तो ओढतोय गाडी. दीदी, देवांश आणि तन्मयला आम्ही बाय बोलून निघलो पुण्याच्या दिशेने. मला वॉटर ड्रिंक